गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात US मार्केटबद्दल. US मार्केट काल पुन्हा फॉल झालेलं आहे काल रात्री, आणि तिथले सगळे स्टॉक ऑलमोस्ट डाऊन आहेत. आणि त्याचाच इम्पॅक्ट हा पूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. पूर्ण जगामध्ये जे काही मार्केट्स आहेत तर ते ऑलमोस्ट डाऊनच आहेत. त्यामुळे गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करत आहे की एक गॅपडाऊन ओपनिंग आज पॉसिबल आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की US मार्केट एवढं चांगलं ट्रेड करत होतं आणि अचानक एवढा मोठा फॉल येण्याचं कारण नक्की काय. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजेच त्यांचा जो इन्फ्लेशन डेटा येणार आहे तो शुक्रवारी येणार आहे. तर असं एक्सपेक्ट होतं की रेट कट्सबद्दल काहीतरी होपफुल येईल, परंतु जसं मी तुम्हाला काल सांगितलं की तिथले ऑफिशियल्स आता त्यांनी सांगायला सुरुवात केली आहे की आता रेट कट्स काय लगेच होतील अशी शक्यता नाही. म्हणजे त्यांनी आधीच वातावरण निर्मिती तयार करायला सुरुवात केल्यामुळे मार्केट फॉल व्हायला सुरुवात झाली. आणि त्याचाच इम्पॅक्ट हा पूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तेच आपण काल आपल्या मार्केटमध्येही पाहिलं आहे. आपलं मार्केट ऑलमोस्ट 183 पॉईंट काल सिंगल डेमध्ये डाऊन झालं आणि 22,700च्या आसपास बंद झालेलं आहे. आता तुम्ही जर पाहिलं तर याला आपण काय म्हणू शकतो की एक ट्रिगर पॉईंट येऊ शकतो जर शुक्रवारी जर मार्केटमध्ये किंवा मग US मार्केटमध्ये जो काही इन्फ्लेशन डेटा येणार आहे तो जर एक्सपेक्टेशनपेक्षा जर चांगला आला आणि अशा जर होप्स निर्माण व्हायला लागल्या की रेट कट्स होतील, तर मग मात्र काहीतरी अपसाईड एक मोठी पॉसिबल आहे. अदरवाईज मार्केट तिथेच आपण काय म्हणू शकतो की कन्सॉलिडेट करेल. परंतु आजही मार्केट US मार्केट असो किंवा आपले इंडियन मार्केट असो दोन्ही डाऊनच राहतील हे लक्षात ठेवा. परंतु फार सिव्हिअर फॉल आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, हेही लक्षात घ्या. त्याच्यामागचं कारण काय आहे तर आपलं मार्केट जर तुम्ही पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये 3 ट्रेडिंग सेशनमध्येच मार्केट 400 पॉईंटपेक्षा जास्त डाऊन झाले, जिथे मार्केट होतं 3 दिवसापूर्वी तिथून. म्हणजे एक सिव्हिअर फॉल आता यानंतर एक्सपेक्ट होऊ शकत नाही. मे बी एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि तशी आज निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे इंजेक्शन्स नक्कीच बसतील असं मला तरी वाटते. आता काल एवढे जे मार्केट फॉल झालं त्याच्यामध्ये FISनं प्रचंड सेलिंग केलं आहे. जे आपण पाहत होतो की काही दिवस त्यांचं सेलिंग हे जवळजवळ थांबलं होतं, परंतु काल त्यांनी 5,800 कोटींचं सेलिंग केलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशननं 5,200 कोटींचं बाईंग केलं आहे. म्हणजे साधारण एक 500-600 कोटीचा नेट निगेटिव्ह डेफिसिट त्यामध्ये राहिलेला आहे. ओके, परंतु त्यांनी अचानक सेल केल्यामुळे मार्केट एवढं फॉल झालं. परंतु त्यांनी सेल करण्यामागं हेच कारण आहे की US मध्ये जो इन्फ्लेशन डेटा येणार आहे तर तो निगेटिव्ह येण्याची शक्यता आहे, किंवा मग तसं तिथले जे डिरेक्टिव्स वगैरे आहेत किंवा तिथले जे मोठमोठे इकॉनॉमिस्ट आहेत तर ते तसंच सांगत आहेत आणि त्यामुळे फॉल होणं एक्सपेक्टेड होतं आणि म्हणून ते सेल करत आहेत. आता आज आपल्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं तर 22,700ला मार्केट क्लोज झालं आहे आणि आता त्याचा रिसेंट सपोर्ट जो आहे तर तो 22,600 ते 22,500 याच्या दरम्यान आहे. म्हणजेच काय, जर मार्केटला बाउन्स बॅक व्हायचं असेल ओके तर आज मार्केट निगेटिव्ह ट्रेड करेल एवढं मात्र नक्की फर्स्ट सेशनमध्ये तरी. परंतु जर मार्केटला बाउन्स बॅक व्हायचं असेल तर 22,500 ते 22,600 याच्या दरम्यान जिथे कुठे टेक्निकली सपोर्ट सापडेल तिथनं मार्केट एक बाउन्स बॅक घेईल आणि मे बी साईडवेज क्लोज होऊ शकेल. आणि जर इन्फ्लेशन डेटा जर ॲज एक्सपेक्टेड आला तर मग मात्र मार्केट शूटअप होईल तिथनं पुढं. म्हणजेच आता एक आपण काय म्हणतो की डू ऑर डाय सिच्युएशनमध्ये मार्केट आहे, परंतु इथनं मार्केट आपण जे म्हणतो की एक सिव्हिअर फॉल एक्सपेक्टेड जो होता तर तसं होणार नाही लक्षात ठेवा. कारण फॉल होण्यासाठी जे रिझन्स आहेत तर ते कमी आहेत, कारण आपल्याकडे लगेचच 4 तारखेला रिझल्ट आहे आणि त्या रिझल्टचं पूर्ण जग वाट पाहत आहे. काल जर आपण पाहिलं तर काल आपल्याकडे ICICI बँक 2%पेक्षा जास्त डाऊन झाला, परंतु याचं रिझन काही मला समजलं नाही की ICICI बँक पर्टिक्युलरली एवढा डाऊन होण्यामागचं नक्की कारण काय होतं माहीत नाही. मे बी कधी कधी त्याच्यामध्ये FISचं जास्त सेलिंग झालं असेल, कुणीतरी मोठा प्लेअर असेल. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर तसं सगळं ओके आहे, परंतु आज मार्केट निगेटिव्हच राहणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला काही ट्रेड्स प्लॅन करायचे असतील तर ते
व्यवस्थित तुम्ही प्लॅन करू शकता हे लक्षात घ्या. आणि इथनं मार्केट जे आहे ते चांगल्यापैकी बाउन्स बॅक घेऊ शकतं जर रिझल्ट चांगला आला तर, आणि कन्सॉलिडेट करून मग शूटअप करेल. पण 2 गोष्टी आहेत. जर इलेक्शनचा रिझल्ट जर BJPच्या फेवरमध्ये आला नाही तर मार्केट फार मोठं फॉल होईल. ऑलमोस्ट इथनं 20 ते 25% मार्केट डाऊन होऊ शकतं. म्हणजे ऑलमोस्ट आपण त्याला क्रॅशच म्हणू शकतो. आणि जर BJP विन झालं तर मात्र अपसाईड फार मोठी नाही आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं 20-25% मार्केट खाली येईल तेवढंच वरती जाईल असं शक्य नाही. ऑलमोस्ट गेलं तर एक 5, 6, 7% मार्केट पुन्हा शूटअप करेल आणि त्यानंतर कन्सॉलिडेट करून पुन्हा जशी आत्ता सिच्युएशन आहे की काहीतरी ट्रिगर पॉईंट पाहिजे आयदर डाऊन साईडसाठी किंवा अपसाईडसाठी, तर त्याची ते वाट पाहत राहील. आणि जेव्हा तो मिळेल तेव्हा मग मार्केट पुन्हा शूटअप करेल, अदरवाईज क्रॅश करेल. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा चालू राहतात. परंतु ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायची त्यांनी दर महिन्याला थोडी 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 गुंतवणूक करत नक्कीच राहावं. हे तुमच्या फायद्याचं राहील. तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच ट्रेड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चांगला वाटला असेल. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.